नमस्कार मित्रांनो, जमीन खरेदी करत असाल तर तुम्हाला सर्च रिपोर्ट करणे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की जमीन खरेदी करण्यापूर्वी सर्च घेणे का महत्त्वाचं आहे आणि सर्च जर घेतलं नाही तर आपल्याला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. नमस्कार मित्रांनो, जमीन प्लॉट किंवा खरेदी करणे हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय असतो. अनेक लोक आयुष्यभराची कमाई, बचत किंवा बँकेकडून कर्ज घेऊन जमीन खरेदी करतात, पण दुर्दैवाने अनेक वेळा फक्त सातबारा बघतात किंवा जो व्यक्ती आहे, जो व्यवहार करणारा आहे त्याच्यावर विश्वास ठेवून, त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ती जमिनी खरेदी करतात, सर्च वगैरे घेत नाहीत आणि त्यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागू शकतो. तर मित्रांनो, व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत सर्च रिपोर्ट म्हणजे काय आणि सर्च रिपोर्टमध्ये नेमकं काय तपासलं जातं आणि जमीन खरेदी करण्यापूर्वी जर सर्च रिपोर्ट केला नाही तर काय होऊ शकतं. मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. अशाच कायदेशीर व्हिडिओ आपण घेऊन येत असतो. मित्रांनो, सर्वप्रथम आपण सर्च रिपोर्ट म्हणजे काय ते बघूया. सर्च रिपोर्ट म्हणजे एखाद्या मालमत्तेचा किंवा एखाद्या मालमत्तेच्या मालकी हक्कांचा, व्यवहारांचा, कायदेशीर स्थितींचा सखोल अभ्यास करून तयार केलेला एक रिपोर्ट असतो. म्हणजे जे शेवटच्या सातबारावर नाव आलेलं आहे ते व्यवस्थितरित्या बरोबर मालकी हक्काने किंवा खरेदी खताने किंवा कशाने आलेलं आहे आणि ते बरोबर आहे की नाही ते आपण सर्च रिपोर्टमध्ये सगळं बघू शकतो. मित्रांनो, सर्च रिपोर्टमध्ये खालील गोष्टी तपासल्या जातात. पहिली गोष्ट, मालमत्तेचा मूळ म्हणजे मुख्य मालक कोण आहे, मालकी हक्क कसा बदलत गेला, कोणकोणती खरेदी खते त्या सातबारावर झालेली आहेत, गहाणखत झालेलं आहे का, त्या प्रॉपर्टीवर काही न्यायालयीन वाद आहेत का, किंवा मालमत्तेवर इतर कोणाचा हक्क आणि अधिकार आहे का. मित्रांनो, सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे जमिनीचा पूर्ण रिपोर्ट असतो जो तुम्हाला पुढे कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागणार नाही, म्हणून हा रिपोर्ट घेणे फार महत्त्वाचं असतं. मित्रांनो, पुढची गोष्ट आहे सर्च रिपोर्ट का केला जातो. सर्च रिपोर्ट करण्यामागे मुख्य उद्देश म्हणजे मालकी हक्क स्पष्ट आहे की नाही हे पडताळणे आहे. अनेक वेळा कागदपत्रे असतात, ती व्यवस्थित दिसत नाहीत, परंतु प्रत्यक्षात अनेक समस्या त्याच्यामध्ये दडलेल्या असतात. उदाहरणार्थ, विक्रेत्याकडे पूर्ण मालकी हक्क नसणे, जमीन वादग्रस्त असणे, कोर्टात खटला चालू असणे किंवा त्या जमिनीवर बँकेचा बोजा असणे किंवा वारसांचे हक्क प्रलंबित असणे. वारसांचे हक्क प्रलंबित म्हणजे काही वारस नोंद काहींची त्याच्यावर झालेली नसते. मित्रांनो, या सर्व गोष्टींचा आपल्याला सर्च रिपोर्टमधून माहिती मिळते. म्हणजे सर्च रिपोर्ट केल्यानंतर खरेदीदार जो असतो त्याला पूर्ण सत्य समजल्यानंतर तो व्यवहार करायचा की नाही करायचा हे ठरवू शकतो. म्हणजे तुमचा लाखोंचा जो व्यवहार असतो तो थोड्याशा पैशामध्ये वकील जो करून देणार असतात त्याच्यामुळे तुमचा पुढे येणाऱ्या अडचणींचा सामना कमी होऊ शकतो. मित्रांनो, त्याच्या पुढे आपण बघणार सर्च रिपोर्टमध्ये काय तपासलं जातं. मित्रांनो, सर्च रिपोर्टमध्ये मालकी हक्कांची साखळी म्हणजे चेन ऑफ टायटल्स बघितलं जातं. सर्चमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग असतो ते म्हणजे मालकी हक्कांची साखळी. म्हणजे ते जे नाव आलेलं आहे ते प्रॉपरली डॉक्युमेंटेशनने आलेलं आहे की नाही ते तपासलं जातं. म्हणजे त्याच्यामध्ये मूळ मालक कोण आहे, मालकी हक्क कशा प्रकारे प्राप्त झालेला आहे, खरेदी खताने, वारसा, बक्षीसपत्र किंवा विभाजन यापैकी कोणत्या माध्यमातून मालकी हक्क चेंज झालेले आहे, प्रत्येक व्यवहार कायदेशीररित्या नोंदणीकृत झालेला आहे का. जर मालकी हक्कांच्या साखळीमध्ये एखादी कडी तुटलेली आढळली म्हणजे ते चुकीच्या पद्धतीने जर एखादं नाव आलेलं असेल तर तशा पद्धतीमध्ये ती व्यक्ती हरकत घेऊन तुम्ही केलेल्या खरेदीवर हरकत घेऊ शकते. मित्रांनो, खरेदी खते त्याच्यात तपासली जातात आणि इतर दस्तावेज जसं प्रत्येक व्यवहाराची नोंदणी प्रॉपरली सब रजिस्टर ऑफिसमध्ये झालेली आहे की नाही याच्यामध्ये सेल डीड तपासलं जातं, गिफ्ट डीड म्हणजे बक्षीसपत्र, रिलीज डीड, आपलं पार्टिशन डीड, अशा ज्या कायदेशीर गोष्टी आहेत, ज्या गोष्टीने तुमचं त्याच्यावर नाव बदल झालेलं आहे त्या सर्व गोष्टी तपासल्या जातात. त्यानंतर गहाणखत, कर्ज. अनेक वेळा काय होतं, मालक बँकेतून कर्ज घेतो, त्याच्यावर कर्ज असतं किंवा तारण ठेवलेलं असतं. मग जमीन खरेदी करणार आहे तर सर्च रिपोर्ट केला नाही तर ही माहिती मिळणार नाही आणि नंतर परत बँक जर तारण असेल त्या जमिनीवर तर नंतर बँक तुम्ही खरेदी केल्यानंतर सुद्धा हक्क सांगू शकते. म्हणून सर्च रिपोर्टमध्ये ह्या गोष्टीसुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण आहेत आणि त्या
तपासणीसुद्धा गरजेचं असतं, कारण नाहीतर खरेदीदाराला या गोष्टींचा फार प्रॉब्लेम्स येऊ शकतो. त्यानंतर जमिनीवर कोणता वाद तर नाही ना. जमीनमध्ये म्हणजे जे तुम्ही काय जो सातबारा किंवा जी जमीन खरेदी करणार असाल त्याच्यावर कोणतं दावा तर चालू नाही आहे ना, दिवाणी दावा किंवा स्थगिती दावा किंवा मालकी हक्कांचा वाद, वाटणीचा दावा, अशा प्रकारची ज्या काही कायदेशीर गोष्टी आहेत, वारसांचा हक्क असलेला वारसांचा दावा, तर त्यासुद्धा आपल्याला या सर्च रिपोर्टमध्ये समजल्या जातात आणि सर्च रिपोर्ट तपासताना ह्या गोष्टी तपासल्या जातात. वादग्रस्त मालमत्तेचा खरेदी केल्यास अनेक वर्ष परत कोर्टाचे खटले वगैरे चालू शकतात आणि तुम्ही जी तुमचे घामाचा पैसा खर्च करून जी काही जमीन खरेदी केलेली असते त्याच्यामध्ये तुम्हाला अनेक अडचणी येऊ शकतात. म्हणून सर्च रिपोर्ट करणे पुन्हा एकदा सांगतो अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सर्च रिपोर्टमध्ये काही वारसांचे हक्क असतील. अनेक जमिनी व्यवहारामध्ये सर्वात जास्त वाद हा वारसांच्या हक्कावरून निर्माण होतो. कारण कसं होतं की वारस नोंदी करताना काही वारसांना जर डावळलं असेल आणि नंतर ती जमीन जर तुम्ही म्हणजे जो खरेदीदार आहे त्याने जर परस्पर खरेदी केली, नंतर तो वारस त्या वादचा हक्क दाखवू शकतो किंवा परत न्यायालयामध्ये जाऊन तो वाद निर्माण होऊ शकतो. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सर्च रिपोर्टमध्येच बघायला मिळतात. म्हणून तुम्ही पुन्हा एकदा सांगतो सर्च रिपोर्ट करणे फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर त्या जमिनीवर नंतरची गोष्ट होते म्हणजे सरकारी काही निर्बंध तर नाहीत ना. मालमत्ता कोणत्या शासकीय निर्बंधांखाली आहे का हे तपासलं जातं. उदाहरणार्थ ती जमीन म्हणजे जी तुम्ही खरेदी करणार असाल त्याच्यावर कोणतं आरक्षण आहे का, किंवा संपादनाचा काही प्रस्ताव आहे का, किंवा जमीन वन जमीन आहे का म्हणजे फॉरेस्ट लँड वगैरे आहे का, सरकारी ती जमीन आहे का, किंवा मग ती सिलिंग कायद्याच्या अंतर्गतली कोणती जमीन आहे का, कृषी जमीन वर काही निर्बंध आहेत का. अशा प्रकारचे जे काही शेरे असतात ते सुद्धा आपल्या सर्च रिपोर्टमध्ये तपासले जातात. म्हणून पुन्हा एकदा सर्च रिपोर्ट केल्याशिवाय तुम्ही जमीन खरेदी करणे हे खूप घातक होऊ शकतो. फक्त सातबारा बघून सातबारावर शेवटच्या मालकाचं नाव आहे म्हणून तुम्ही जर खरेदी करत असाल तर खूप मोठा तुम्हाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यानंतर मित्रांनो सर्च रिपोर्ट हा किती वर्षाचा घेतला जातो, तर सर्च रिपोर्ट साधारण 30 वर्षाचा घेतला जातो. साधारण बहुतेक प्रकरणामध्ये 30 वर्षाचा घेण्याचा एक मानांक आहे, कारण 30 वर्षापर्यंतचा इतिहास हा मालकी हक्कांची चेन किंवा तुम्हाला खरेदी करण्यासाठी पुरेसा मानला जातो. बँकासुद्धा 30 वर्षाचा सर्च घेतल्यानंतर स्वीकारतात किंवा कायदेशीर जोखीम कमी होते म्हणून 30 वर्षाचा जर रिपोर्ट घेतलात किंवा 30पेक्षा जास्त जर घेतला तर अधिक उत्तम. पण 30 वर्षाचा घेणे सुद्धा किंवा 30 वर्षापर्यंत घेतला तरीसुद्धा तुम्ही सेफर साईडमध्ये त्याचा रिपोर्ट प्रॉपरली आपण समजू शकतो. शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्च रिपोर्ट जर केला नाही तर तुम्हाला काय धोके होऊ शकतात. तर धोका क्रमांक 1 दुहेरी विक्री होऊ शकते. म्हणजे सर्च रिपोर्टमध्ये ऑलरेडी जर त्या एखाद्या व्यक्तीने त्याची विक्री केलेली असेल आणि तुम्ही त्याची जर पुन्हा विक्री म्हणजे जर खरेदी केली तर असं तुम्हाला सर्च रिपोर्टमध्ये न केल्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. म्हणजे एकाच जमिनीची 2 व्यक्ती खरेदी केलेली तुम्हाला दिसू शकते. धोका क्रमांक 2 असतो बँकेचे कर्ज. जमीन जर तारण ठेवलेली असेल तुम्ही खरेदी केलं तर परत बँक येऊन त्या जमिनीवर अधिकार हक्क सांगू शकते. धोका क्रमांक 3 आहे कोर्ट केस. जर मालकी हक्कांबाबत काही वाद सुरू असेल तर सुद्धा त्याच्यामध्ये कोर्ट कचेऱ्यांचा परत खेळ सुरू होऊ शकतो. वारसांचा काही दावा असेल तर वारस नंतर येऊन त्याच्यावर दावा करू शकतात. सरकारी जर काही ती जमीन असेल आणि तुम्ही खरेदी केली तर परत जमीन संपादनाबाबत किंवा ते आरक्षण असू शकतं आणि तसा सुद्धा त्याच्या बाबतीत वाद निर्माण होऊ शकतो. पण मित्रांनो थोडक्यात सांगायचं तात्पर्य आहे जर तुम्हाला जमीन खरेदी करायची असेल तर तुम्ही सर्च रिपोर्ट केल्याशिवाय ती जमीन खरेदी करू नका. आणि जमीन जर खरेदी केलीत आणि जर भविष्यात असे काही वाद निर्माण झाले तर तुम्हाला कष्टाने कमवलेल्या पैशाचा खूप मोठा तुम्हाला मनस्ताप होऊ शकतो. म्हणून मित्रांनो सर्च रिपोर्ट करून घ्या. तुम्हाला पूर्ण क्लिअर होऊन जातं की जमीन टायटल क्लिअर आहे की टायटल क्लिअर नाही. मित्रांनो अशाच माहिती करता आपले चॅनल सबस्क्राईब करा. माहिती जर आवडली असेल तर शेअर करा आणि जर ह्या संदर्भात तुमचे काही प्रश्नसुद्धा असेल तर कमेंटसुद्धा करा. खूप खूप